नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शासन निर्णय तर जुनी पेन्शन याबद्दलचा एक शासन निर्णय कालच प्रसिद्ध झालेला आहे। तर काय आहे हा शासन निर्णय? जुनी पेन्शन योजना ही परत लागू होणार आहे की नाही याबद्दलचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत। तर जुनी निवृत्ती वेतना ही परत लागू करण्याचा हा शासन निर्णय आहे। तर त्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे। दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीचा हा आहे। संदर्भ आहे वित्त विभागाचं पत्र 31/10/2005। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाचे पत्र 3 मार्च 2023 रोजीचं। तर प्रस्तावना यात लक्षात घ्या। संदर्भ क्रमांक 1 दिनांक 31/10/2005 रोजी शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्ती योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। केंद्र शासनाने संदर्भ 2 दिनांक 3/3/2023 रोजी कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे, ज्यांची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 22/12/2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे 1/1/2024 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दखल झाले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेतला आहे। सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब विचाराधीन होती। याबाबत या मंत्रिमंडळाने 4 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती। याबाबतची शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे। तर शासन निर्णय इथे देण्यात आलेला होता की 2005 नंतर जे अधिकारी हे सिलेक्ट झाले असतील किंवा ज्यांनी जॉईन केलं असेल तर त्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू नसणार आहे। त्यांना नॅशनल पेन्शन स्कीममध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेलं होतं। पण या निर्णयान्वये ज्या पदाची ॲड ही 2005 पूर्वीच आली होती व जिची भरती प्रक्रिया ही 2005 नंतर झाली होती पण ॲड 2005 पूर्वीच आली होती, तर अशा कॅन्डिडेट्सला उमेदवारांना सुद्धा जुनी पेन्शन योजना ही लागू असणार आहे। याबद्दलचा निर्णय हा इथे घेण्यात आलेला आहे। तर याचे पॉईंट्स आपण काही बघूयात। तर 1/11/2005 पूर्वी पदभरती किंवा जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश
राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन देण्यात येत आहे। त्याचबरोबर संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील। जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या 6 महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS लागू राहील। राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहणार आहे। त्याचबरोबर जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या निवृत्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा। सदर शासन निर्णयातील तरतुदींनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीने कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत निर्गमित करावे। तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे। जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधी GPF खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPSच्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासहित जमा करावी। त्याचबरोबर जे राज्य शासकीय कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी। सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाने 4 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक असा आहे। हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात येत आहे। तर याची प्रत संबंधित डिपार्टमेंट्सला सुद्धा देण्यात आलेली आहे। तर जे व्यक्ती ज्यांचा भरतीची ॲड ही 2005च्या अगोदरची असेल आणि ज्यांनी जॉब जॉईनिंग हा 2005 नंतर केलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या उमेदवारांना याचा लाभ भेटणार आहे। पण त्यासाठी सुद्धा त्यांना या प्रोसेसमध्ये अप्लाय करावं लागणार आहे, पसंती द्यावी लागणार आहे। जुनी पेन्शन की नॅशनल पेन्शन जे पसंती ते देतील त्यानंतर त्यांच्या अकाउंट्सच्या आणि बाकी डिटेल्स या हँडओव्हर केल्या जातील संबंधित डिपार्टमेंटला। सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।